नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 369वा, प्रकरण चाललंय 61वा, समर्थायिक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 21 ते 24. प्रथम आपण 21वा दोहा ऐकूयात. इतकुवा उत बावडे इत उत थाह अथाह, दहुदेसा फन फन कढे समर्थ पार लगाह. इतकुवा उत बावडे इत उत थाह अथाह, दहुदेसा फन फन कढे समर्थ पार लगाह. बावडी या शब्दाचा अर्थ आहे पायऱ्या असलेली विहीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भक्त भगवंताला विनंती करतो की हे प्रभू, इथे आड आहे तर तिकडे विहीर आहे, दोन्ही बाजूला थांग लागत नाहीये, अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे. दाही दिशांना माया मोहादी सर्प फणा काढून उभे आहेत. मग अशा परिस्थितीत मी काय करावं ते मला काही समजत नाहीये. तुम्हीच समर्थ आहात, मला यातून तुम्हीच पार करा. जीव आपल्या सामर्थ्यावर भवपार जाऊच शकत नाही, कारण मोह ममतादी साप फणा काढून उभे आहेत. त्यात जीव गुंतून जातो. मग भवपार जाता तरी कसं येणार? एक परमात्माच भवपार नेऊ शकतो. म्हणून नित्य त्याच्या स्मरणातच राहावं आणि त्यालाच शरण जावं. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. इथे कूप अन तिकडे आड, पाणी दिसे अपार, सर्प फणा दोन्ही दिशे समर्थ लावे पार. इथे कूप अन तिकडे आड, पाणी दिसे अपार, सर्प फणा दोन्ही दिशे समर्थ लावे पार. पुढचा 22वा दोहा ऐकूयात. घट समुद्र लखीन परे, उठे लहरी अपार, दिल दरिया समर्थ बिना कौन लगावे पार. घट समुद्र लखीन परे, उठे लहरी अपार, दिल दरिया समर्थ बिना कौन लगावे पार. अर्थ ऐकूयात. हा विक्षुब्ध देहरूपी समुद्र बाहेरून तर दिसत नाही, पण यामध्ये अनंत वृत्तीरूपी लाटा उसळत आहेत. त्यामुळेच मी खूप अशांत आहे. हे हृदय म्हणजे जणू काही समुद्र आहे. यातून पार करण्यास तुझ्यापेक्षा दुसरा कोण बरं समर्थ आहे? कबीर देहाला समुद्राची उपमा देत आहे. समुद्रात जशा अनंत लाटा उसळतच असतात, त्याचप्रमाणे या देहात सुद्धा अनंत वृत्ती उठत असतात. कधी क्रोधर्मी असतात तर कधी ममता असते. या वृत्ती अंतरात उठत असल्यामुळे हे हृदय म्हणजे जणू काही समुद्रच आहे. या लाटा बाहेरून कळू शकत नाहीत, परंतु यामुळे मन मात्र प्रक्षुब्ध होऊन जातं. जीवाला शांती मिळून लाभतच नाही. अशा वेळी जीवाला शांतता प्राप्त करून देण्यास प्रभूशिवाय कोणीही समर्थ नाही. आता ऐकूयात आपण या दोह्यावरची मराठी साखी. देह सागरी अंत नाही, लाटा उठती अपार, हृदय सागरातून लावे स्वामीची पैल पार. देह सागरी अंत नाही, लाटा उठती अपार, हृदय सागरातून लावे स्वामीची पैल पार. पुढचा दोहा ऐकूयात 23वा. धन धन साई तू बड़ा, तेरी अनुपम रीत, सकल भुवन पति साई
धन धन साई तू बड़ा तेरी अनुपम रीत, सकल भुवनपति साईया भय करी रहे अति. धन धन म्हणजे इथे धन्य असा अर्थ आहे. दोह्याचा अर्थ बघूया. हे भगवंता, तू धन्य आहेस, महाधन्य आहेस. खरं तर तू सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस. तुझी चाल सुद्धा निराळीच आहे बघ. साऱ्या जगाचा पती किंवा ईश्वर असूनही तू सर्वांपासून अलिप्त राहतोस. स्वामी भक्तीत लीन झालेला भक्त परमात्म्याला वंदन करून धन्यवाद देत आहे. कबीर इथे परमात्म्याच्या अनुपम अशा रीतीचं वर्णन करतायत. वास्तविक परमात्मा एकच सर्व समर्थ आहे, पण जीव स्वतःला श्रेष्ठ मानत असतो, कर्माचा स्वतःला कर्ता मानत असतो आणि मोठेपणाही मिरवत असतो. या उलट परमात्मा त्रिभुवनाचा स्वामी आहे. सर्व समर्थ असूनही तो स्वतःकडे कर्तेपण कधी घेत नाही, तर सर्व करूनही सर्वांपासून तो अलिप्त असतो. कर्माने तो लिप्त होत नाही, हीच त्याची अनुपम अशी रीत आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. धन्य धन्य ईश्वरा तू तुझी अनुपम रीत, त्रिभुवनांचा पती असूनी अससे सर्वाते. धन्य धन्य ईश्वरा तू तुझी अनुपम रीत, त्रिभुवनांचा पती असूनी अससे सर्वाते. 24वा दोहा ऐकूयात. बाटरिया दुभर भय मति कोय कायर होय, जिन ये भार उठाया निर्बाहेगा सोय. बाटरिया दुभर भय मति कोय कायर होय, जिन ये भार उठाया निर्बाहेगा सोय. कठीण शब्दांचे अर्थ आपण प्रथम ऐकूयात. बाटरिया, बाटरिया म्हणजे वाट. दुभर, दुभर म्हणजे अवघड, कठीण. मती, हिंदी मत म्हणजे नको. अर्थ ऐकूयात दोह्याचा. हे जिज्ञासू भक्तांनो, वास्तवामध्ये प्रभूच्या भक्तीचा मार्ग जरी कठीण असला तरी निराश होऊन तुम्ही भित्रे बनू नका. भक्तांना पार करण्याचा भार भगवंताने उचललेला आहे, तर आता तोच त्यातून पारही करेल. तेव्हा विश्वासपूर्वक त्याची फक्त भक्ती करा. परमात्म प्राप्तीचा मार्ग कठीण तर खरंच आहे, कारण या मार्गावर पाय रोवून उभं राहताच येत नाही. साधक डळमळतो आणि शेवटी निराशच होतो. म्हणून इथे कबीर सांगतायत की साधकाने निराश होऊ नये, घाबरून जाऊ नये, केवळ त्याच्यावर भार टाकून निश्चिंत असावं. निष्ठा दृढ असेल तर तोच या भवसागरातून पार करेल. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी, आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. वाट बिकटती जरी साधका होऊ नको भयभीत, ज्याने घेतला भार तुझा हा नेई पार भगवंत. वाट बिकटती जरी साधका होऊ नको भयभीत, ज्याने घेतला भार तुझा हा नेई पार भगवंत.